आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज अवैध ठरवण्यात आला। त्यावर सत्तार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। तर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले। पाहूयात। जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस दिली का माझी बँक खाली करून द्या, आता मला निवडणूक लढायची बँकेची। त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे कर्ज वाटप चालू आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये एकदम खाली करता येणार नाही। तो नियम 57 त्यांनी जे दाखवला, नियम 57 मध्ये अशी कुठेही प्रोव्हिजन नाहीये। ज्या वेळेस मी सदस्य झाल्यानंतर त्याचा काही बेनिफिट घेत असेल त्या बँकेचा, तर मला मग त्या 57 नियम लागतात। एक लक्षात घ्या, पक्षाच्या बाबतीत आमची दोघांची मतं एक आहे, मन एक आहे। पक्ष आमचा शिवसेना आहे, निशाणी धनुष्यबाण आहे, नेते एकनाथ शिंदे। सत्तार साहेब, एक प्रश्न आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मुलाचा असेल किंवा संजनाताईंचा फॉर्म आहे, हा कुठेतरी उडवण्यात आला आहे आणि पुन्हा एकदा आपण म्हटला होता की महायुती आम्ही लढणार आहोत, युती ही अवैध राहील, कुठेही त्याला पिठाचा खडा पडणार नाही। मात्र आता जो फॉर्म बाजूला काढण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा आपली ती नाराजी असणार आहे का आणि त्याला आपण नंतर कुणाकडे त्या संदर्भात तक्रार करणार आहोत? नाही, मी मुंबईला आल्यानंतर मला ते समजलं आणि DDR साहेबांनी जो तो रद्द केला त्याची कारणं पाहिली तर माझ्या मुलाचा त्यांनी जे रद्द केला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची इमारत जिल्हा मध्यवर्ती बँकेला भाड्याने दिलेली। ज्या वेळेस तो सदस्य नव्हता त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला भाड्याने दिली। जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस दिली की माझी बँक खाली करून द्या, आता मला निवडणूक लढायची बँकेची। त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे कर्ज वाटप चालू आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये एकदम खाली करता येणार नाही। परंतु तो नियम 57 त्यांनी जे दाखवला, नियम 57 मध्ये अशी कुठेही प्रोव्हिजन नाहीये। ज्या वेळेस मी सदस्य झाल्यानंतर त्याचा काही बेनिफिट घेत असेल त्या बँकेचा, तर मला मग त्या 57 नियम लागतो। परंतु आता शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये यामागे देखील मोठं राजकारण घडलेलं आहे। आपण उघडपणे भाजप विरोधात घेतलेली भूमिका होती, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात का? जोपर्यंत मी याची पूर्ण शहानिशा करणार नाही तोपर्यंत हे सर्व, आणि ते काय अंतिम निर्णय नाहीये ना। आता याच्यासाठी अपील आहे, अपील मध्ये तो फॉर्म 100% गृहीत धरला जाईल। पण तिकडेही शिवसेनेच्याच उमेदवारांचे फॉर्म जाहीर केले जात आहेत, त्यामुळे कुठेतरी संशयाचं वातावरण आहे। आता संशयाच्या वातावरणाचा जो आहे याचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजीला सांगू, आम्ही तोच निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना सांगू। आणि देवेंद्रजी ॲडव्होकेट आहे, ते वकील आहे, त्यांना 2 मिनिटात हा मुद्दा समजला का ते त्याच्यामधला हेच सांगण्यासाठी मागच्याच आठवड्यात आपण एकनाथ शिंदेची भेट घेतली, देवेंद्रजींची भेट घेतली, पण तरी सुद्धा हेच प्रकार पुन्हा होत आहेत। आता याच्यामध्ये मूळ मला असं वाटतं का याचा मधला गाभा जो आहे तपासल्या जाणार नाही, की कोणी केलं का करायला लावलं का झालं, हे सर्व जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत बोलणं उचित होणार नाही। आणि मी आताच जसं 11:30ला मला माहीत पडलं, तर 11:30ला माहीत पडलं, त्याची मी पूर्ण शहानिशा केली। त्यांनी सांगितलं की यांनी बिल्डिंग त्याची भाड्याने दिलेली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।